नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दत्त जयंतीच्या पवित्र उत्सवानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात गुरुवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी भक्तिमय वातावरण अवतरले होते. खेड तालुक्यातील कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय शीतलताई आशिष येळवंडे यांनी या पार्श्वभूमीवर गावोगावी असलेल्या दत्त मंदिर परिसरात भक्तिभावाने भेटी देऊन दत्त भक्तांचे मन जिंकले. गुरुविण कोण दाखवेल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगरघाट या ओळींना सार्थ ठरवत शीतलताईंनी परमेश्वराच्या कृपेने आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने निगोजे, मोई, चिंबळी आणि धानोर या 4 गावांना दत्त जयंतीनिमित्त विशेष भेट दिली. गावोगावी त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. महिला, पुरुष, लहान थान मोठ्यांनी शीतलताईंना प्रेमानं व भक्तीने घेतलं. मंदिरात पूजा अर्चा, पालखी, ढोल ताशांचा गजर आणि दत्त भक्तांचा जय जयकार, सगळीकडे अवघं दत्तमय वातावरण. शीतलताई म्हणाल्या, गावोगावी भक्ती, प्रेम आणि आपुलकी पाहून मन धन्य झालं. गुरूंच्या मार्गदर्शनानं चालत राहावं हीच प्रार्थना. या दौऱ्याची सांगता मोई येथील श्री गुरुदत्ता मंदिरात झाली. कालाचा सुमधुर कीर्तनाने सगळ्यांचे मन हरपून गेलंय. कीर्तनात उपस्थित हजारो भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात दत्तगुरूंची भक्ती अनुभवली. दत्तगुरूंच्या कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं. आपण सगळे एकत्र येऊन गुरूंच्या मार्गावर चालूया, असं शीतलताई म्हणाल्या. खरंच अशा भक्तिमय दौऱ्याने केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक बंधही दृढ होताना दिसतात. शीतलताई आशिष येळवंडे यांच्या या दत्त जयंती दौऱ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय.